सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी या लव्ह स्टोरीचे 3 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा तुम्हाला आवडत असल्यास कृपया एक लाईक जरूर करा. आता रुद्र दामिनीला जाग येईपर्यंत तिथंच बसला, कारण त्याचे आणखीन 2 मित्र तिथून उठले नव्हते. आता तो वैतागून म्हणाला, या बावळट मुळीमुळे मला इथे थांबावं लागत आहे. ही का जात नाही इथून कुणास ठाऊक. माझं काही चुकत तर नाही ना तिला घरात घेऊन. उगीच तिला रात्री घरात घेतलं. अशी किती दिवस ती पायरीवर बसली असती. तिचा भाऊ घ्यायला आला होता तरी गेली नाही. नक्की तिच्या मनात काय आहे कुणास ठाऊक, असा विचार रुद्र करत होता. आणि मग त्यानं तिथेच असलेल्या न्हाणी घरात तिच्याकडे बघत बघत ब्रश केला, हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारलं. कारण त्याची रूम छोटीशीच होती आणि त्यातच एका बाजूला बाथरूम म्हणावं असं नाही, पण एक मोरी होती. त्याला जेमतेम कमरेपर्यंत भिंती होत्या आणि एक साईड पूर्ण ओपन. बाजूला छोटंसं किचन होतं आणि दामिनी अजूनही झोपलेलीच होती. इतक्यात त्याचे दोन्ही मित्र उठले. त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की ही मुलगी इथे कशी काय आणि कोण आहे ही. रुद्रने त्या दोघांनासुद्धा हाकलून लावलं आणि आता तो रिलॅक्स झाला. त्यानं एकदा दामिनीकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला, घोडे विकून आल्यासारखी झोपलेली आहे, कधी उठणार ही. कारण त्याला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जायचं होतं आणि तिला इथून निघून जा असं शेवटचं सांगायचं होतं. आता रुद्रनं नळावर जाऊन एक बकेट पाणी भरून आणलं आणि आंघोळीला गेला. जिथे तो आंघोळ करत होता तिथून ती रूम सगळी अख्खीच्या अख्खी दिसत होती. प्रत्येक कोपरा दिसत होता त्या रूमचा. ती रूम होतीच इतकी छोटी की कुठेही उभं राहिलं तरी सगळं दिसायचं. फक्त एक चौकोनी खोली होती ती. मध्ये फर्निचर वगैरे काही नाही. फक्त एक गोदरेज कपाट होतं कोपऱ्यात आणि एक लोखंडाची कॉट, बस. त्यातच रुद्र त्याचं साहित्य ठेवायचा. स्वयंपाकाचा तर विषयच नव्हता, कारण तो बाहेरच खायचा. त्यामुळे किचनचे साहित्य काहीच नव्हतं. फक्त एक स्टोव होता, कधीतरी चहाची तल्लफ झाली तर करण्यासाठी, आणि चहाचं थोडंसं साहित्य. आणि आता दामिनी उठली. तिनं अंगाला एक हात उंचावून आळोका पिळोका दिला आणि त्याचवेळी रुद्रचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. काय अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य होतं ते. आणि सकाळी सकाळी असे दृश्य, तेही त्याच्या घरात, तो पहिल्यांदाच पाहत होता. तो भान हरवून तिलाच पाहत होता. आंघोळ करतोय आणि आपण अर्धनग्न आहोत हेही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि दामिनीनं अख्ख्या रूमवरून तिची नजर फिरवली. दामिनीची बेडरूमसुद्धा यापेक्षा खूप मोठी होती. आणि काय ती रूम होती का, किती अजागळ. शी. कपडे एकीकडे पडलेले, टॉवेल एकीकडे पडलेला, कॉटखाली दारूच्या बाटल्या होत्या, भरलेल्या, अर्ध्या भरलेल्या, काही रिकाम्या. सगळं साहित्य विखुरलेलं होतं. गोदरेजच्या कपाटाला एक आरसा होता, तिथेच कांगावा लटकवायला सोय केली होती. कॉटखाली 1-2 बॅगा सरकवल्या होत्या. त्या बॅग मात्र खूप चांगल्या दिसत होत्या. बहुतेक गावी जाताना रुद्र त्यातली बॅग घेऊन जात असावा. आता एकटा पुरुष जेव्हा एका रूममध्ये राहील तेव्हा काय होणार. घरात कोणी बाई माणूस नव्हतंच. आणि कशी असेल, त्याचंही लग्न झालं नव्हतं. त्याचे उडाणटप्पू मित्र तेवढे हमखास यायचे. एखाद्या दारूच्या अड्ड्यासारखी ती रूम वाटत होती. ते पाहून दामिनीला थोडंसं कसं तरीच वाटलं आणि रूमवरून फिरत फिरत तिची नजर रुद्रवर पडली आणि तो तिच्याकडे पाहतोय हे तिनं पाहिलं. दोघांची नजरानजर झाली आणि रुद्रनं लाजून त्याची नजर खाली घेतली. दामिनीनं सुद्धा तिचं तोंड फिरवलं, कारण तो आंघोळ करत होता. आता रुद्र थोडा वैतागलाच होता. ही काय मुसीबत आहे. याआधी तर त्याला असं संकोचाला कधीच झालं नव्हतं. एकटाच रूममध्ये राहायचा आणि बिनधास्त होता. त्याने कसेबसे कपाटाच्या मागे जाऊन कपडे घातले आणि बकेट घेऊन नळावर पाणी आणायला गेला. आता घरात नळसुद्धा नव्हता. सार्वजनिक नळावर पाणी आणायला जावं लागायचं. तेही पाणी सकाळी सकाळी यायचं फक्त. त्यामुळे दिवसभराचं लागणारं पाणी लोक भरून घ्यायचे. रुद्र मात्र स्वतःच्या आंघोळीपुरतं पाणी घेऊन यायचा आणि पिण्यासाठी फक्त एक माठ होता. आता सुद्धा नळावर पाणी भरण्यासाठी भांडणं सुरू होती नेहमीसारखीच. आणि रुद्रला पाहून त्याला सगळ्यांनी नंबर दिला. 10-15 मिनिटांनी तो बादलीभर पाणी घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे घे आणि तुझं आवर, मी बाहेर आहे आणि आज कसल्याही परिस्थितीत तू इथून जा प्लीज, असं म्हणून तो बाहेर गेला. दामिनी काहीच नाही बोलली. आता दामिनीला त्या न्हाणीघरात आंघोळ करायला कसं तरीच वाटलं.
तिचं बाथरूम तर किती प्रशस्त आणि बाथ टबसह सज्ज होतं आणि बंदिस्त होतं. हाताखाली नोकर चाकर, आंघोळीला गरम पाण्याचा शॉवर आणि तिला इथं फार अवघडल्यासारखं झालं. आणि तरीही ती उठली, दरवाजाला कडी लावली आणि तिने आंघोळ करून कपडे बदलले. दरवाजा उघडला इतक्यात रुद्र दारात होता. तो तिला म्हणाला, हे घे. त्यानं तिच्यासाठी पोहे आणले होते पार्सल आणि तिला म्हणाला, हे खा आणि इथून निघून जा. ही जागा तुझ्यासाठी योग्य नाही, असं म्हणून तो पोलीस स्टेशनला निघून गेला. तिथे नेमका विशाल होता. रुद्र फारच ऐटीत गेला आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत पायावर पाय टाकून रुबाबात बसला आणि धारदार नजरेनं तो विशालच्या नजरेत नजर घालून पाहत होता. विशालने सुद्धा त्याच्याकडे खूप रागात पाहिलं आणि जोरात हाक मारली, पाटील, रजिस्टर आणा. पाटील कॉन्स्टेबलने रजिस्टर आणलं आणि टेबलवर ठेवलं. रुद्रनं फार ॲटिट्यूडमध्ये ते रजिस्टर घेतलं, त्याच्यावर सही केली आणि विशालकडे बघत म्हणाला, मग काय अग्निहोत्री, माझ्याशी पंगा भारी पडला ना? विशालने त्याच्याकडे रागात पाहिलं. आता तो काही बोललाच नाही आणि रुद्रला फार चेव चढत होता. विशालला चिडवण्याची ही संधी तो सोडणार नव्हता. तो म्हणाला, तुझी बहीण खूप सुंदर आहे रे. पहिल्या रात्री मी तिला घेतली नाही घरात, पण रात्री मी तिला घरात घेतली आणि आम्ही दोघे रात्रभर एकत्रच होतो एका रूममध्ये. दामिनी, खूप सुंदर नाव आहे ना? हे ऐकून विशाल चिडला आणि त्याच्या अंगावर धावून जात म्हणाला, मी तुझा जीव घेईन. तुझी लायकी आहे का तिचं नाव घ्यायची? आणि रुद्र म्हणाला, अग्निहोत्री, अरे तीच तुझं ऐकत नाही. आता मी तिला बोलावली होती का? नाही ना, पण ती स्वतःहून माझ्याकडे आली ना. त्याला मी काय करू? आणि तिचीच इच्छा होती माझी रकेल बनून राहायची. मग आता तिची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे ना. म्हणून लवकरच मी तिला. आणि विशालने त्याचा गळा पकडला आणि म्हणाला, शट अप. ती तुझ्याकडे जास्त काळ राहणार नाही. मी तिला तिथे राहू देणारच नाही. राजकन्येसारखी राहिली आहे माझी बहीण आणि ती तुझ्यासारख्या गुंडाच्या घरी राहील का? ते तुझं घर नाही तर कबाडखाना आहे. रुद्र म्हणाला, पण तुझ्या बहिणीला तोच तर आवडतोय, त्याला मी काय करू? आणि मी तुला चॅलेंज देतो, तू तिला तिथून नेऊन दाखव. आणि विशालनं रुद्रला चॅलेंज देऊन सांगितलं की तो दामिनीला परत आणणार म्हणजे आणणार आणि तुझ्या नाकावर टिचून एका चांगल्या मुलाशी लग्न करून देणार. असं कोणीतरी मुलगा भेटेलच जो तिच्यावर प्रेम करेल आणि तुझ्या खोट्या पुराव्यांवर विश्वास ठेवणार नाही. कारण दामिनी पवित्र आहे हे आम्हाला माहीत आहे. तू जो तो फोटोंचा खोटा ड्रामा केला आहे ना, तो जास्त काळ नाही चालणार. फक्त आता दामिनी घाबरली आहे बदनामीला, म्हणून ती तुझ्याकडे राहत आहे, लक्षात ठेव. आणि रुद्र म्हणाला, काही का असेना, मी मात्र जाम खुश आहे. तुझा हा पडलेला चेहरा पाहून मला खूप आनंद होतोय आणि तुला आनंद होईल असं मी काहीच घडू देणार नाही. आणि रुद्र त्याच्यावर रागात नजर टाकत म्हणाला, माझी कॉलर सोड, कारण हात मलाही आहेत, पण ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हात मी उचलणार नाही. कारण तसं केलं तर तुला पुन्हा मला तुरुंगात टाकायची संधी मिळेल, होय ना? आणि मग तुझ्या बहिणीकडे कोण बघणार? खूपच सुंदर आहे रे ती, अगदी अप्सरा. माझं मनोरंजन तर मस्त चाललंय. आणि हो अग्निहोत्री, काल तू घरी आला होतास, पण घरात का नाही आलास? नेक्स्ट टाईम येशील तेव्हा नक्की घरात ये आणि माझ्या घरचा पाहुणचार घेऊन जा. एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, त्याची बहीण एका गुंडाच्या घरी राहते. वा, यापेक्षा जास्त मोठी चपराक तुला असूच शकत नाही. असं म्हणत रुद्र हसत होता आणि पुन्हा रागाने डोळे लाल करून म्हणाला, मी तुला कधीच खुश राहू देणार नाही. अंडरस्टँड? नाव यू बेटर अंडरस्टँड. असं म्हणून रुद्रने त्याच्यासमोर 2 चुटक्या वाजवल्या आणि तो बाहेर आला. आणि पाठीमागे विशालने रागात टेबलवर त्याच्या मुठी आपटल्या आणि चिडून म्हणाला, फक्त दामिनी तिथून परत येऊ दे, मग बघ तू. नाही तुझा एन्काउंटर केला तर इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री नाव नाही सांगणार. पण या दामिनीला झाले तरी काय? मूर्ख आहे ती मुलगी. माझं का ऐकत नाही? त्या 1.5 दमडीच्या गुंडाकडे जायची काही गरज होती का? त्यानं तिला त्रास दिला तर? त्यानं तिच्यासोबत काही गैरवर्तन केलं तर? आणि आता इकडे रुद्रनं विचार केला, खरंच जर अग्निहोत्रीनं असा एखादा मुलगा तयार केला जो माझ्या पुराव्यांवर फोटोवर विश्वास ठेवणार नाही, मग काय करायचं?
त्यानं खरंच दामिनीला पुन्हा नेली तर त्याचा बदला कसा पूर्ण होणार? दामिनीला आता इथून जाऊ द्यायचं नाही असं त्यानं ठरवलं. पण मी तर सकाळी तिला निक्षून सांगितलं आहे की इथून निघायचं, पण ती गेली असेल का? मला जर विशाल अग्निहोत्रीला त्रास द्यायचा असेल तर दामिनी नावाच्या मोहऱ्याला पाळलंच पाहिजे. जसा एखाद्या राजाचा जीव पोपटात अडकलेला असतो तसा त्याचा जीव त्याच्या बहिणीत अडकला आहे. आणि ती जोपर्यंत माझ्याजवळ असेल तोपर्यंतच मी त्याला त्रास देऊ शकतो. आणि रुद्र आता घाईघाईत घरी आला तर दार आतून बंद होतं. त्यानं दरवाजा वाजवला पण दार उघडलं नाही. त्यानं पुन्हा दरवाजा वाजवला. आतून काहीच आवाजही येत नव्हता आणि दरवाजाही उघडला जात नव्हता. तो म्हणाला, दार उघड. आता तो तिचं नावही घेत नव्हता आणि तिनंही त्याचं नाव घेतलं नव्हतं. आणि तिने त्याचा आवाज ओळखला आणि म्हणाली, थोडंसं थांब, मग दार उघडते. रुद्र म्हणाला, तू काय करत आहेस? दामिनी म्हणाली, काही नाही. रुद्र म्हणाला, मग दरवाजा का उघडत नाहीस? रुद्राला आता शंका आली, कदाचित दामिनी ते सगळे पुरावे शोधत असावी, मग ती दार उघडत नाही म्हणून तर. आणि त्यानं जोरात दरवाजा ढकलला. तशी दरवाजाला एक स्टूल लावून भिंतीवरच्या जळमटं काढणारी दामिनी दरवाजाचा स्टूलला धक्का लागून पडली आणि हातातला झाडू खाली पडला आणि ती जोरात ओरडली आणि इतक्यात रुद्रनं तिला अलगद मिठीत घेतली. दामिनीने तिचे डोळे घट्ट मिटले होते आणि रुद्र तिच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहायला लागला एकटक. तिचा आखीव रेखीव हाताने बनवल्यासारखा चेहरा खूप सुंदर दिसत होता. थोड्या वेळात ती भानावर आली. हातीला झालेला त्याचा ती शुद्धीत असताना पहिला स्पर्श. ती काहीशी संकोचून गेली. त्यानं आधीसुद्धा तिला टच केला होता, मिठीत उचलली होती, तेव्हा ती बेशुद्ध होती. जेव्हा त्यानं तिच्यासोबत तो बेड सीन केला तेव्हाही ती बेशुद्धच होती. पण आता जागेपणी पहिल्यांदा त्याचा तिला स्पर्श झाला आणि तिच्या आत चलबिचल झाली आणि ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली. कमरेला ओढणी बांधलेली सोडली आणि पूर्ण छातीवरून अंगावर घेतली. स्टूलवर चढून ती स्वच्छता करत होती. रुद्रनं एक नजर पूर्ण रूमवर फिरवली आणि तिला म्हणाला, हे काय करत होतीस तू? ती म्हणाली, स्वच्छता करत होते. तो म्हणाला, हे तुला कुणी करायला सांगितलं? ती म्हणाली, मीच करत होते. खूप घाणेरडी दिसत होती ना रूम, म्हणून. आता रुद्र काहीच बोलला नाही, कारण त्यानेच इतकी घाण केली होती आणि त्याच्या मित्रांनी. आणि तो म्हणाला, ठीक आहे, पण इतक्यावर चढायची काही गरज नाही. आणि तू का घरी गेली नाहीस? दामिनी गप्प बसली. खरं तर याचं उत्तर त्यालाही माहीत होतं की तिला ते फोटोग्राफ हवे आहेत आणि त्यानं आता ठरवलं की तिला इथून जा म्हणायचं नाही. जोपर्यंत तिची मर्जी आहे तोपर्यंत ती इथे राहील, म्हणजे अग्निहोत्रीला जळवता येईल. आणि तो बाहेर निघाला. ती अजूनही इथेच आहे हे पाहून त्याला असुरी आनंद झाला आणि ती काहीशी संकोचून म्हणाली, तो म्हणाला, काय? तिनं कोपऱ्यात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांकडे इशारा केला. रुद्र म्हणाला, हां, त्याचं काय? ते बाहेर घेऊन जाणार का? मला किळस येते. आणि आता रुद्रने त्यातल्या भरलेल्या बाटल्या कपाटात ठेवल्या. रिकाम्या बाटल्या बाहेर घेऊन गेला फेकण्यासाठी. आणि मग दामिनीने ती रूम पुसण्यासाठी पाणी आणायला गेली, सार्वजनिक नळावर. तिने तो नळ पाहिला होता आधीच. नळाचं पाणी तर केव्हाच गेलं होतं, पण हातपंप होता तिथेच आणि ती हातपंपवर पाणी भरत होती. सगळे तिच्याकडेच पाहत होते. तिला त्या लोकांच्या नजरा असह्य होत होत्या. स्वतःच्या घरात लहानपणापासून साधा पाण्याचा ग्लासही उचलला नव्हता तिनं, आणि आता तिला अशा प्रकारे नळावर पाणी भरण्याची वेळ आली होती. दामिनीला तर या कसल्याची सवय नव्हतीच, तरीसुद्धा ती चुकत हे सगळं करत होती. मग भरलेली बादली घेऊन येताना तिचे हात दुखत होते. ती सारखी बादली खाली ठेवायची, उचलायची. आणि रुद्र तिकडून आला. त्याने तिला होणारा त्रास पाहिला आणि तिच्याकडे बघणारे सगळ्या लोकांच्या नजरासुद्धा पाहिल्या. काही रिकामटकडी तरुण मुलं तिच्याकडे वखवकल्या नजरेने बघत होती. तो तिच्याजवळ आला तसं तिला पाहणारी मुलं तिथून सटकली आणि काहीच न बोलता रुद्रने बकेट उचलली आणि घरी घेऊन आला. दामिनी त्याच्या मागे चालत आली आणि तो तिला म्हणाला, इतकं पाणी बस की आणखीन आणून देऊ? पुन्हा घराच्या बाहेर एकटी जाऊ नकोस. ती म्हणाली, बास. मग तिने एक फडकं घेऊन ती रूम अख्खी लख्ख पुसून काढली. एकदम चकाचक, स्वच्छ. आणि आता कुठे दामिनीला बरं वाटत होतं. थोड्या वेळाने रुद्र आला जेवणाचं पार्सल घेऊन.
आणि आत आल्या आल्या क्षणभर त्याला वाटलं की ही रूम आपली नाहीच. त्या कॉटवर गादीवर स्वच्छ बेडशीट अंथरली होती. सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या. फरशी लख्ख चमकत होती. जिथल्या तिथे सगळं टापटीप होतं. आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि त्यानं ते पार्सल ओपन केलं. ती तशीच उभा होती कोपऱ्यात. तो तिला म्हणाला, भूक लागली आहे का? ती नाही म्हणाली. तो म्हणाला, तुला जमत असेल उपोषण करायला, मला नाही जमत आणि माझ्यासमोर असं कोणी उपाशी राहिलेलं मला आवडत नाही. ये खा. आता त्यानं तिलाही वाढून दिलं आणि ती गुपचूप खात होती. आणि ती म्हणाली, एक विचारू? रुद्र म्हणाला, माझा दोष काय आहे? मला पुन्हा फोटोग्राफ देशील का? हे सोडून दुसरं काहीही विचार. दामिनी म्हणाली, मी पवित्र आहे ना अजूनही? आणि हे ऐकून त्यानं तिच्याकडे चमकून पाहिलं. क्षणभर काय बोलावं हे त्याला समजत नव्हतं, कारण ती पवित्र होती. त्यानं तिला काहीच नव्हतं केलं त्याची लिमिट क्रॉस करून, कारण इज्जतवान माणसांना बदनाम करायला जितकं पुरेसं होतं तितकंच त्यानं केलं होतं. तिच्यावर बलात्कार किंवा तिचा उपभोग घेणं वगैरे काही नव्हतं केलं त्यानं. तिने पुन्हा एकदा त्याला विचारलं, मी काय विचारते? तू त्या रात्री माझ्यासोबत? आणि रुद्र म्हणाला, सॉरी, पण मी तसलं काहीच नाही केलं. आणि मी अजूनही सांगतोय, तुझा काहीच दोष नाही. आणि आता ते ऐकून दामिनी सुखावली, कारण ती बेशुद्ध होती आणि त्याने तिच्यासोबत काय केलं आहे हे तिला माहीत नव्हतं. आणि तिचा त्याच्यावर विश्वास बसला, कारण इथे आल्यापासून ती त्याचं वागणं बघत होती. इतकी संधी असतानाही त्यानं तिच्यासोबत गैरवर्तन केलं नव्हतं, किंवा त्या दिवशी इतकी संधी असतानाही त्यानं तिच्यासोबत काही नाही केलं. फक्त विशालबद्दलचा राग त्याच्या डोक्यात आणि डोळ्यात दिसत होता. दामिनी वकिलीचं शिक्षण घेत होती, त्यामुळे ती रुद्रच्या माइंडचा चांगला अभ्यास करत होती. आणि ती स्त्रीसुद्धा होती, म्हणून त्याची इमोशनल बाजू समजून घेत होती. आणि एक क्रिमिनल म्हणून त्याला नक्की काय करायचं होतं, त्याचा उद्देश कोणता होता, हे सगळं करण्यामागचा, हे ती समजून घेत होती. पण आता दामिनी आनंदाने खात होती आणि पुन्हा म्हणाली, आणखीन एक विचारू? आता तो नर्वस होऊन म्हणाला, विचार. ती म्हणाली, तू मला इथून जा म्हणतोस आणि वरून मला जेवणसुद्धा देतोस, ते का आणि कशासाठी? आणि आता रुद्र पुन्हा गप्प बसला, कारण आता याचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं. अग्निहोत्रीला त्रास व्हावा, त्याच्या बहिणीचा त्रास पाहून, असं त्याला वाटत होतं. पण तो तिला त्रासच देत नव्हता, उलट तिला त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. पण का हे त्याला कळलं नाही. आणि तो तिला म्हणाला, जशी तू इथे राहत आहेस तशीच तुझ्या घरीसुद्धा राहू शकतेस. तू इथे राहिली काय आणि तिथे राहिली काय, माझा बदला पूर्ण होणारच आहे. पण मग तुला इथेच येऊन का राहायचं आहे? का इथं येण्याचा हट्ट केलास? आणि आता याचं उत्तर तिच्याकडेही नव्हतं आणि दोघेही गप्प बसून जेवण करत होते.